नमस्कार. आपण आज बनवलेला आहे रस्सम वडा. साऊथ इंडियन फूड आहे, पण खाण्यासाठी खूप जबरदस्त लागते. खूप छान टेस्ट लागते. इडली सांबार विसरून जाल अशा प्रकारे याची टेस्ट लागते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ही अर्धा किलो डाळ मी 7-8 तास किंवा ओव्हरनाईट भिजवली तरी चालते. भिजून घेतलेले आहे व्यवस्थित. उडीद डाळ आहे फक्त, मस्त भिजलेले आहे. त्यावरती अजून पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा वास लागणार नाही. त्याला थोडीशी पाणी निथळून घ्यायचे व्यवस्थित आपल्याला. आणि आता आपल्याला मिक्सर जारमध्ये ते वाटून घ्यायची डाळ. खूप कमी सामानात बनतात हे वडे. नक्की बनवून पहा आणि झटपट बनतात. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. फिरून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घातलं आहे. थोडंसं घालायचं, एकदम पाणी, जास्त पाणी नाही घालायचं, म्हणजे आपले वडे व्यवस्थित होणार नाहीत. जास्त पाणी जर झालं तर. काढून घ्यायचं आहे आपल्याला आता. मस्त. नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कसे झाले ते नक्की कळवा. अशा प्रकारे सर्व काढून झालेलं आहे आता पीठ आपले. मस्त. आता हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचे व्यवस्थित. एका साईडने फेटायचं आहे. हलकं होईपर्यंत आपल्याला पीठ फेटून घ्यायचं आहे. पाहू शकता की ते हलकं झालेलं आहे. ते जाळी पकडते. तर साईडला ठेवून दिले आपण. तोपर्यंत आता रस्सम बनवून घेऊया. मोहरी टाकायची फोडणीला. मोहरी फुटू द्यायची. फुटलेली आहे आता. त्यामध्ये मेथ्या टाकलेल्या आहेत. थोड्याच टाकायच्या, अर्धा चमचा. आणि 2 चमचे मी उडदाची डाळ घातलेली आहे. उडदाची डाळ जर फोडणीमध्ये घातली तर खूप छान चव लागते. आलं लसूण पेस्ट घातलेली आहे 1 चमचा. ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. छान परतू द्यायची डाळ, आलं लसूण पेस्ट. कढीपत्ता घालायचा आहे. त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आता. हे 2 बारीक कापून घेतलेले आहे 2 मोठे कांदे. कांदा परतून घेतलेला आहे ब्राऊन कलर होईपर्यंत. त्यामध्ये आपल्याला गोल्डन ब्राऊन झालेला आहे कांदा. त्यामध्ये 2 टोमॅटो घातलेले आहेत बारीक कापून. त्यामध्ये हळद, हिंग घातलेला आहे अर्धा चमचा, म्हणजे टीस्पून, अर्धा टीस्पून. आणि हा रस्सम मसाला. रस्सम मसाल्याची रेसिपी ऑलरेडी अपलोड झालेली आहे. मस्त लागते. नक्की बनवून पहा रस्सम मसाला. डाळ शिजून घेतलेली आहे.
100 ग्रॅम डाळ शिजवलेली आहे तुरीची. पाच लोकांसाठी बनवलेला आहे नाश्ता. चिंचेचं पाणी टाकलेलं आहे. चिंच भिजत घातली होती अर्धा तास आणि ते व्यवस्थित धुवून टाकलेलं आहे. चिंचेमुळे छान टेस्ट येते आंबूस. पाऊण चमचा मिरची पावडर घातलेली आहे काश्मीरी लाल. ती जास्त तिखट नसते, फक्त कलर आणि टेस्ट असते त्याला वेगळी. मस्त. चवीपुरतं मीठ घालायचं. क्वांटिटी आपल्याला हवी तेवढी बनवू शकता. जास्त घट्ट नसते रस्सम, पातळच हवे. चवीपुरतं मीठ घालायचे. मस्त बनलेला आहे, पाहू शकता. खूप छान. रस्सम होईपर्यंत आपण आता पीठ पाहूया कसं मस्त फुगलेलं आहे ते. थोडंसं अजून फेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला चेक करून घ्यायचं. पाणी घ्यायचं एका वाटीत आणि त्यावरती थोडंसं पीठ टाकायचं. पीठ जर वर तरंगलं तर आपण समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे म्हणून. तेल तापलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला वडे सोडून घ्यायचे. जास्त मोठे नाही सोडायचे, मीडियम आकारात सोडायचे, गोल गोल आकारामध्ये, म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत तळतात आणि ते फुगले जातात. आता मध्ये जाळी पकडतात. मीडियम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे. जास्त फुल गॅस नाही करायचं. पाहू शकता कसे फुगलेले आहेत. तर पलटी करून घ्यायचे आपल्याला. वड्यामध्ये फक्त मीठ घातलेलं आहे, सोडा वगैरे काहीही वापरलेलं नाही. थोडेसे खालची साईड चिकटल्यासारखे झाले. हळूहळू आपल्याला काढून घ्यायचे. पाहू शकता मस्त झालेले आहेत. आता कसे फुगलेले आहेत मस्त. ते शेवटला टाकलेले निघत नाही आहेत, थोडे तळल्यानंतर निघतात. मस्त गोल्डन कलरवरती तळून घ्यायचे आहेत आपल्याला, जास्त नाही कलर येऊ द्यायचा. मस्त पाहू शकता किती छान बनलेले आहेत आणि कलर पण किती छान आला आहे. एकदम जाळीदार झालेले आहेत. जबरदस्त दिसत आहेत. दुसरी बॅच पण टाकलेली आहे. तयार आहेत आपले आता हे वडे आणि रस्सम. पाहू शकता किती जाळीदार बनलेला आहे वडा. मस्त किती सॉफ्ट पण आणि जाळीदार पण आणि खूप फुगलेला आहे. हे रस्सम तयार आहे आपले. आता आपण सर्व करायला घेऊया. अगोदर वडे टाकायचे आणि त्यावरती रस्सम टाकणार आहे. मस्त
व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा आणि काही कल्पना असतील तर नक्की सुचवा। व्हिडिओ जर आवडला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आवडला तर नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच अजून दुसऱ्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत रेसिपी बनवून खा, आनंदी रहा, खुश रहा। वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।